नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. सगळ्यात पहिले तर आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्हाला कळलं असेल की येस निखिल इज बॅक. तो जेव्हा आला तेव्हा काही शूट वगैरे नाही घेता आला, तो पहाटे पहाटे आला. बट तो आल्यानंतर सखीने कसं रिॲक्ट केलं ते दाखवते. सरक इकडे, सरक. माझा आहे पापा, सरक इकडे. सखू 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 मम्मा होती ना इतके दिवस. तू मम्माची आहे ना? मम्माची आहे तू. पेटू तू मम्माची आहे. तू मम्मा मम्मा खाऊ कोण देतं? कोण खाऊ देतं? चल मम्माची तू, चल पी घे पापाची. पापाला विचार मला काय खाऊ आणला. सो फायनली पापा इज बॅक. आणि करू पुढचा ब्लॉग नंतर. निखिल घरी आला होता आणि दुपारी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा असं झालं की ह्या ज्या माळांची गिचमिड तू आणि तात्यांनी केली ना ती आधी आपण रिपेअर करू. सो तो खालून मला इन्स्ट्रक्शन देत होता, वरतून मी त्याच्या चेंज केल्या. नंतर अगारोचं हे मशीन मला याच्यासाठी आलं होतं प्रमोशनसाठी, बट बेस्ट आहे. सो निखिलनी त्याने सगळं मस्त जे काही वरवरची साफसफाई होती ती पण छान करून घेतली होती. ब्लॉगमध्ये पुढे जाण्याआधी मेन पार्ट स्किन केअर जी मी कम्प्लिटली मेस्टअप केलं जेव्हापासून मी घरी आलेली. मागे पुढे होतं आहे बट माझा ग्लो कायम आहे कॉज मी जे प्रॉडक्ट यूज करते ते ॲक्च्युली चांगले आहे आणि मी कोणते प्रॉडक्ट यूज करते हे तुम्हालाही माहिती आहे. तर माझी जास्त आंघोळ झाली आहे आणि मी फेस वॉशसाठी यूज केला होता क्युअर स्किनचा फेस वॉश. आणि आता मी यूज करते मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीन अशी माझी जी कॉम्बो क्रीम आहे जी एकदमच छान आहे. आणि ह्यावेळेस हे प्रॉडक्ट्स मी आईसाठी सुद्धा वहिनीसाठी सुद्धा ऑर्डर केले. आईसाठी तर मी दुसरे केलेले होते बट वहिनीसाठी सुद्धा ऑर्डर केलेले आहेत बिकॉज शी हॅड सम पॅचेस. तिला म्हटलं लेट्स ट्राय की तुला कसं होतं. तर हे बेस्ट आहे, हे मस्त आहे. म्हणजे तुम्ही बाहेर कुठे ट्रॅव्हल जरी करत असाल तरी वेगळं मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन कॅरी करायची गरज नाही आहे. त्यानंतर दुपारी जेवल्यानंतर मी घेणारी ही ग्लुटा ॲक्टिव्ह ब्राईट टॅबलेट. तर ग्लुटोथियान काय करतं हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. त्याचे ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज आहे यूट्यूबवर आणि ॲक्च्युली खूप लोकांना माहिती पण आहे. आणि येस माझ्या रात्रीच्या 2 फेवरेट क्रीम ही जी आहे बॅरियर रिस्ट्रक्चरवाली क्रीम ही तर तुम्हाला माहिती, ही कम्प्लिटली मी रोज यूज करते. मल्टी ॲक्टिव्ह करेक्टर मी मागच्या 15-20 दिवसापासून यूज करते. मध्ये मध्ये यूज करते. स्टील त्याचा जो इफेक्ट आहे तो छान आहे. माझं पिगमेंटेशन चेहऱ्यावरचं ऑलमोस्ट गायब झालेलं आहे. आताचे ॲक्ने स्कार्स वगैरे आहे ना त्यासाठी मग हे आलेलं आहे. सो माझा असा 5चा कॉम्बो आहे जो मी यूज करते आहे. सो तुम्हाला पण जर क्युअर स्किनचे प्रोडक्ट हवे असतील तर मी खाली डिटेल्स देते. बट या व्यतिरिक्त पण ना यांचं कन्सल्टेशन जे आहे ते फ्री आहे. सोबतच डाएट कसा हवा, वॉटर इंटेक कसं हवं हे सगळं तुम्हाला सांगतात. आणि डर्मेटॉलॉजिस्ट जे आहेत ते इतकं छान तुमची सगळी माहिती घेऊन मग एक्सप्लेन करता. तर माझे हे प्रॉडक्ट आहे, तुम्हाला पण हवे असतील तुम्ही माझा कोड तनया 100 यूज करू शकता, ज्याने तुम्हाला फ्लॅट 100 रुपीज डिस्काउंट मिळेल या प्रॉडक्ट्सवर. तर यास तुम्हाला हवे असतील तर नक्की आपला पुढचा व्हिडिओ चेकआउट करा. तर याप्रमाणे मी क्रीम यूज करते. सगळ्यात आधी फेस वॉश, त्यानंतर मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीन, त्यानंतर ह्या टॅबलेट्स लंच नंतर आणि रात्री नंतरच्या 2 क्रीम. रात्री मी फेस वॉश देखील करते. आणि ऑर्डर कसं करायचं ते बघा. तर ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय स्किन प्रॉब्लेम आहे ते सगळं मेन्शन करायचं. मला पिगमेंटेशन आधी होतं, त्यानंतर तर डल स्किन आणि ॲक्ने स्कार्स आहे. सो त्याबद्दल मी डर्मेटॉलॉजिस्ट आहेत ना त्यांच्याशी बोलली. मग त्यांनी तू ब्रेस्ट फीडिंग करते का, तू प्रेग्नेंट आहेस का, असे सगळे प्रश्न विचारले. फ्रंट फेस आणि साईड फेस असे फोटो घेतले. त्यानंतर कुठे कुठे ॲक्ने स्कार्स आहे ते छान त्यांनी सिलेक्ट केलं आणि त्यानुसार त्यांनी मला माझं किट बनवून दिलं. सो तुम्ही पण हा एक्सपिरियन्स घेऊ शकता. मी मस्त हे किट ऑर्डर केले 2200वालं. तुम्ही नक्की ट्राय करा. कट टू डे 2. तर आज आहे लक्ष्मीपूजन. तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. मी अशी छानशी तयार झाली. मला साडी घालायची होती बट नाही जमलं. आता संध्याकाळी घालते. त्यातही थोडा घोळ झालेला आहे. घोळ काय ते सांगते, जरा इथेच सांगते. तर माझे पिरियड्स आलेले आहेत आणि आमच्याकडे अजिबात तर नाही चालत. मी या गोष्टी नाही मानत पिरियड्सच्या वगैरे, पण आमच्या आई खूप मानतात. सो आज किचनमध्ये मला नो एंट्री आहे. म्हणजे काल संध्याकाळपासूनच नो एंट्री आहे किचनमध्ये. बट बाकी खूप सारी कामं आहेत, माळा वगैरे बनवायच्या, ती सगळी कामं मला करायची आता खाली जाऊन. त्यामुळे मग थोडंसं लेटच चालू आहे. आणि हे बघा पिरियड आले का असे 1-2 निशांत ठेवूनच जातं. वर्षातून एक तरी सण माझा पिरियड खातो. बट ठीक आहे, ते नॅचरली त्याला आपण नाही काही करू शकत. ते छान छान नवीन असा ड्रेस घातला आहे मी, हा छान छान आवरला आहे. आणि आता मी सखीच आवरायला जाते खाली. मस्त बेडशीट वगैरे पण टाकून झालं आहे सगळं. खूप सारा पसारा होता तो पण आवरून घेतला आहे कारण आम्हाला पुण्याला पण निघायचं आहे 2-3 दिवसात.
सो असं काहीचं आहे. खाली सगळीची अंघोळ झाली असेल. आता पापा आलाय म्हटल्यावर तिला माझ्याशी काही घेणं देणं नाही. सो तिचे नवीन कपडे घेऊन चालली आज खाली. खाली येऊन बघते तर मॅडमची अंघोळणी. मॅडम पापा आणि बाबासोबत गाड्यांना अंघोळ घालण्याचं काम वगैरे काय ते करत होते. तर आमची बळजबरी मदत चालू आहे पापाला आणि बाबाला गाडी पुसायला. दोघं धुवून झाला का रे? ही पण झाली. सकू ती आपली गाडी नाही बेटा, ती पापाची गाडी आहे. पापा आपल्याला हात पण नाही लावू देत त्याला. माझी आहे का? आणि ही गाडी माझी आहे का? इथे निखिल आहे आणि इकडे त्यांना हे बघा, ही माझी गाडी आहे. ही पण तशी माझीच आहे. ही कोणाची आहे? सखी प्रॉपर मॅच झाली बुलेटला आज. निखिल तू कालपासून आलास पण आमच्या कोणाशीच बोलला नाहीये. सो कशी होती तुझी ट्रिप? ट्रिप मस्त होती, एक नंबर होती. किती मिस केलं तू आम्हाला? भरपूर. ऑडियन्सने तर खूप मिस केलं कारण तुला. आम्ही पण मिस केलं मध्ये मध्ये बोलायचं. सो तो कालपासून आलाय. जेट लॅकच होता काल, बऱ्यापैकी झोपला पण, थोडं ऑफिसचं काम पण केलं सुट्टी असून, आणि आता लागला होता त्याच्या कामाला. दिसतं कर सगळ्यांना. हॅपी दिवाळी गाईज. तू असं लास्ट जसं तू फर्स्ट टाइम बोलतोय. सपोर्ट करत राहा पुढच्या वर्षी पण, म्हणजे येणाऱ्या सगळ्या वर्षी. तू इतका लाजून बोलतोस, फर्स्ट टाइम कॅमेरा फेस करतोय. हा, अचानक मी समोर आलो. अजून सेटल नाही झालो. आणि हे बघा सकू हाय कर सगळ्यांना. हॅपी दिवाळी म्हण. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तिला बाबाची आणि पप्पाची गाडी पुसायची आहे. या पाण्याचा इतका नाद लागला होता ना की गाड्या धुवून झाल्यानंतर पण तात्याने नळी बंद केली नाही. ती आधी तर नळीने मारत होती, नंतर बादलीत पिळत होती, नंतर मामीन ते आल्यानंतर धुणं धुवायला पण गेली. ती दिवाळी करते तुमच्या सोबत. सकाळी पण गाड्या धुतल्यात तिने. सखू चल आपल्याला बाहेर जायचं, चल. तुम्हाला मागच्याच वर्षी म्हटली होती ना ती तुम्हाला आता सगळ्या कामांमध्ये मदत करणार आहे म्हणून. जाऊ द्या, खेळू द्या. तिने ऐकणार आता. येस, फायनली ती वेळ आली आहे संध्याकाळी छान आवरायची. पण आज खूप धावपळ झाली आहे दिवसभर. किचनमध्ये मला खूप काही काम नव्हतं, बट आजूबाजूची खूप कामं होती. बाहेर जाणं आहे ना, त्यात निखिलचं आणि माझं एकदा वाजलं पण, बिकॉज ही थिंक की तोंडावर मेकअप नाही केला तरी चालेल, पण बाहेर जाताना कपडे आणि चप्पल नीट घाल. तर कपडे तर माझे ओके होते, नवीन होते, बट मला काय झालं, जेव्हापासून मी ते शूज घेतले मला ते एवढे कम्फर्टेबल झाले की मी कशावरही शूज घालते. तर बाहेर निघायला थोडं आमचं वाजलं होतं, बट म्हटलं ठीक आहे चला, पूजेच्या दिवशी नाही वाद घालायची. मग मी माघार घेतली. छान बांगड्या घातल्या आहेत, सुंदर दिसत आहेत. सखीला पण छान आवडलं आहे. आणि आता मला मी एवढ्या हौशीने पैठणी घेतली होती, पण पैठणी काय मला घालता येणार नाही, कारण आईचं असं म्हणणं की पिरियडमधली साडी पुन्हा कोणत्याच पूजेला घातलेली चालत नाही. तर म्हणजे मी नाही मानत ह्या गोष्टी, पण मग आता प्रत्येक पूजेला आई असणारच आहे, त्याच्यामुळे नकोच ते. त्याच्यामुळे मी आता मस्त माहेश्वरी घालायचं हे करते. माझ्याकडे नवीन साड्या होत्या बऱ्यापैकी. ब्लाऊज मी सगळ्यांचे शिवलं होतं इथे आल्यानंतर, त्याची घालते आहे. म्हणजे रिंग्स वगैरे सगळं काढलं आहे मी. आता कळत नाही आहे, पण साधी साडी त्याच्यामुळे कशी ज्वेलरी घालावी ते कळत नाही आहे. आणि बाय द वे खूप पाऊस चालू आहे. रांगोळी वगैरे सगळं केलं आहे. आय डोंट नो इथून कसा दिसतो कसं नाही, पण आवाज येत असेल. खूप जोराचा पाऊस चालू आहे. म्हणजे रांगोळी वगैरे काढली तर सगळी गेली आहे. बाहेर आम्ही दिवे ठेवलेच होते फक्त तेल टाकून, की म्हटलं फक्त संध्याकाळी पेटवू या काइंड ऑफनी. वातावरण पण असं काही नव्हतं, पण आता सगळं आत आलं आहे आणि बघू. पण आमचे गुरुजी येतात, 7:30 येतात. आता 6 वाजले आहेत, तुम्ही पटपट आवरते. तर काइंड ऑफ माझा आत्ता असं काहीसा लुक आहे, बट फायनल कसा दिसतो ते तुम्हाला कळेलच. तर पुढच्या 20-25 मिनिटात मी छानशी तयार झालेली आहे. ही माहेश्वरी तुम्हाला माहीत असेल, मी मागच्या वर्षी भीमतडी जत्रेत घेतलेली होती. योगायोगाने ह्यावेळेस आईंची आणि माझी दोघींची पण माहेश्वरी साडी झाली. त्यांची सेम साडी आहे ग्रीन कलरमध्ये, आणि माझी ही सुंदर साडी आहे. हा जो नेकलेस मी वेअर केला आहे हा सखी स्पार्कलमधला आहे, जो सोल्ड आउट झालेला आहे, बट तुम्हाला हवा असेल तर मी रिस्टॉक पण करू परत. आणि येस, असं एकदम सिम्पल आहे. ह्यावेळेस मी खूप गॉडी असं नाही केलं. मेकअप थोडा हेवी झाला आहे, बट ज्वेलरी खूप अशी इझी ठेवली आहे. ह्यावेळेस सोनं नाही घालायचं असं ठरवलं आहे. हातात घातलं आहे, बट बाकी सगळं पूजेला ठेवलं आहे. सो येस, दिस इज हाऊ आय एम लुकिंग. कशी दिसते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता मला जायचं आहे सखूच आवरायला. तर मी तर छान तयार झाली आहे, बट सखी दाखवते, थांबा.
तर सखी पण अशी गोड तयार झाली होती, पण तिला अजिबात फोटो काढू द्यायचे नव्हते. तिला डान्स करायचा होता, बरं एकटीला करायचं नव्हतं, तात्यांना पण त्यासोबत नाचवायचं होतं. तिने खूप परेशान केलं. फोटो तर काही तिने काढू दिले नाही. त्यानंतर मी तिचा ड्रेसही चेंज केला होता, बट हा जो ड्रेस आहे हा मी शिवून घेतला होता तिच्यासाठी. कम्फर्टेबल होता, बट मॅडमला असे कपडे सहनच नाही होत. सखीचा गोंधळ सुरू होता आणि इकडे मस्त आई आणि निखिल मिळून छानशी पूजा मांडलेली होती. तर ही अशीच मांडता. मागच्या 15-20 वर्षापासून एक गुरुजी येतात आमच्याकडे, तर याच प्रकारे पूजा मांडली जाते. त्यात काही मागे पुढे चालत नाही. सो मी पण खूप इंटरफेअर नाही करत. मस्त पूजा वगैरे मांडून झाली होती. यात मी आणि तात्या खूप जास्त सहभाग घेत नाही. सो आम्ही, आणि आज तर मला घ्यायचाच नव्हता, सो आम्ही मस्त पुढे दिवे लावत होतो. काय सांगते तू सखी बाबांना? तिला कळलंय पाणी लागल्यावर त्याचं लाईट लागतो. तात्यांना सांगते इथे टाक, इथे टाक. काय तू सांडून टाकलं का पाणी? आता बाबा फक्के देतील. चल ना बाबा. फोटो काढायसाठी सखीला लालच. आधी चल बाबाचा काढ. काढायचा का सखी फोटो? हो म्हणा. हो म्हणा. तू काढतोय का? थांब. आमचं थोडंफारच फोटो काढून झाले होते ना, तोपर्यंत गुरुजी आले. पूजा वगैरे मांडलेली होती, मग डायरेक्ट पूजा करायला घेतली. आता मी डायरेक्ट पूजेला बसू शकत नव्हती, म्हणून लांबून काय तो माझा नमस्कार वगैरे चालू होता. म्हणजे मी मंत्र वगैरे सगळे ऐकत होती, बट जरा लांब बसून. निखिल आधी तात्या आणि आई बसायचे. लग्न झाल्यापासून मी निखिल बसायचो. आज मला करायचं नव्हतं म्हणून निखिल बसला होता आणि सखी पण त्याच्या मांडीवर जाऊन बसली होती, कारण सखीला बाप्पा किती आवडतो हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि ती अजिबात तिथे त्रास देत नव्हती. जसं गुरुजी सांगत होते, जसं निखिल करत होता तसं करायची ट्राय करत होती. मला कधी कधी सखीच्या बाबतीत खरंच खूप कौतुक वाटतं. आणि ते गुरु पण म्हणत होते की तिला सांगावं लागत नाही, हात जोड. निखिल हात जोडून बसला होता म्हणून ती पण हात जोडून बसली होती खूप वेळ. आणि आजच ना मी अशी छोटी लक्ष्मीची मूर्ती पण घेतली होती चांदीची, शुभ असते म्हणून. मग तिचं पण पूजा वगैरे केली, कारण मला ती पुण्याला न्यायची आहे. नंतर तात्यांची जी डायरी असते वर्षभराची, तिच्यावर गुरुजीच लिहून जातात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. ते सगळं झालं, आरती वगैरे झाली. तात्यांना आरतीचा खूप कंटाळा आहे खरंच सांगते, बट घेतली त्यांनी शेवटी. त्यानंतर छान पूजा वगैरे झाली आणि मग आमचं सगळं आवरलं. ॲक्च्युली ना मधूनच मला जरा जाम झाल्यासारखं झालं होतं. मग मी साडी वगैरे सगळं काढली आणि मी साधा ड्रेस घातला होता. म्हटलं स्वयंपाकाला लागू आणि पुढचं जे काही येते आवरू, म्हणजे फक्त पोळ्या वगैरे बाकी होत्या त्या. पण निखिल बोलला नाही, तो बाहेर गेलेला होता फटाके उडवायला. तो घरात आला, तो बोलला नाही ड्रेस तरी घाल. कारण आम्ही फोटोज नाही काढले. मला गुरुजी पण आले तर मला थोडं त्रास पण व्हायला लागला होता. आता फोटोसाठी खासा ड्रेस घातला आहे. बाहेर कंटिन्यू फटाके चालू आहे. सगळी फटाक्यांना खूप घाबरती आहे, पण ठीक आहे. नशीब मेकअपवर पाणी नव्हतं मारलं, बट बाकी सगळं काढलं. पोत कानातले आणि थोडे फोटो काढते. आमचे 2-4 फोटो काढण्यात आले होते. तोपर्यंत सखीने बाबांचा पिच्छा अजिबात सोडलेला नव्हता. आईकडे पुरणपोळ्या वगैरे करत होत्या. जास्त काही नव्हतं करायचं, भजे करायचे होते शेवटी फक्त, ते मी करायला घेतली आणि सखीला खाऊ घालायचं होतं. तो सखीचा थोडा स्वयंपाक केला साईड बाय साईड. इकडे ना माझा पुतण्या आलेला होता, तर आम्ही दोघी त्याच्याशी पण बोलत होतो आणि स्वयंपाक पण करत होतो साईड बाय साईड. तुम्ही भैयाला ऑलरेडी बघितलं असेल माझ्या आधीच्या व्लॉग्समध्ये. तर निखिलचं पण खूप मध्ये मध्ये करणं चालू होतं, कारण त्याला पुन्हा बाहेर जायचं होतं फटाके उडवायला मित्रांसोबत. तर त्यालाच झालं होतं की द्या पटकन मला काहीतरी खायला, म्हणजे मी आवरतो आणि जातो. तर असं काहीचं मित्रप्रेम आहे आमचं. इकडे भैया चॉकलेट घेऊन आला, तर त्याच्यामुळे सखीची दिवाळी तर अजूनच चांगली झालेली होती, बिकॉज तिला आम्ही खूप सारे चॉकलेट्स देत नाही आणि जेव्हा असं येतं तेव्हा ती संधी सोडत नाही. तर लक्ष्मीपूजन संपलं आहे, 12 वाजलेत आणि अवतार पूर्ण चेंज झाला आहे. चेहरा बऱ्यापैकी तेलकट दिसतो, कारण मेकअप रिमूव्हर नव्हतं माझ्याकडे आणि मी नाही यूज करत. तेल लावलं होतं, त्याच्यानंतर पुन्हा मॉइश्चरायझर लावलं, तसं चिप झालं आहे. असं निखिलला फायनली वेळ मिळाला आहे थोडाफार. तो काल सकाळी आला आहे, बट असा बसून गप्पा वगैरे त्याने अजून एकदाही नाही मारला आहे. काम होतं, दिवाळी आहे. आज दिवसभर घरचे कामं होते. काल आलं तेव्हा थोडा झोपला, थोडं ऑफिसचे कामं आवरले. लेकीच्याच मागे पुढे चालू होतं. माझ्याशी थोडा भांडला सुद्धा. हा असं नाही म्हटलं, आम्हाला ते मॅन्डेटरी थोडंफार झालंच 5 मिनटं का होईना. नाही तर मजा नाही येत ना. मी असं काही नाही केलं आहे. सो असो, तर निखिल आल्यापासून आम्ही निखिलची बॅग पण ओपन नाही केली की त्याच्यात काय नाही. यावेळेस काहीच नाही. पण थोडंफार का म्हणजे जी उत्सुकता असते ना की नाही चल इथे बॅग ठेवू, हे करू, ते काही घेणं देणं नव्हतं यावेळेस. यावेळेस काही आणलेलं नव्हतं ना, त्याच्यामुळे असं परिस्थिती. तुम्हाला सांगतो, मला तुम्ही सांगा कोण भांडत असेल, मी काही? खरं सांग. मी माघार घेते, हे सगळ्यांना माहिती. सॉरी, फर्स्ट मीच म्हणते, माघार मीच घेते.
तुम्ही सांगा आता काय तुम्हाला काय वाटतं. म्हणजे मला तर वाटतंय की मी गरीब माणूस आहे, तर शांत माणूस आहे. हा 15-20 दिवसांनी आलाय आणि हा उद्या मला बळजबरी माहेरी पाठवतोय. आई शपथ भाई, म्हणजे निखिल, इतकी घाण please. पलटी, इतकी घाण पलटी प्लीज, आहे. मी याला काय बोलली, निखिल मी आत्ताच आली आहे, मी भाऊबीजेच्या दिवशी जाईल दुपारी, दादा मला घ्यायला येईल. इट्स लाईक नाही तनू, तू जा, तू पाडव्याच्या दिवशी जा. रिझन काय माहिती आहे, मित्रांसोबत जायचं आहे, 2 दिवस बाहेर. एवढं? सो लाडी गोडी लावायला काहीतरी पाहिजे. म्हणजे मला लोक बोलतात मी सारखी माहेरी जाते म्हणून. आणि बाय द माझे दादा आणि पप्पा मला घ्यायला यायचं म्हणता, म्हणतो नको मी सोडून देतो ना तुला, आपण 11 वाजता जाऊ द्या. विषय कसा आहे माहिती का, दिवाळीच्या वेळेस आहे ना मी कोणाचा सक्का राहत नाही. हं. दिवाळीच्या वेळेस फक्त मित्रांचा आणि राहतो. फक्त माझे मित्र, कारण की तोच एक टाइम राहतो जेव्हा आम्ही सगळे एका वेळेस एका ठिकाणी राहतो. आणि तसं पाहायला गेलं तर ते जीव आहे माझा, त्याच्यात काही विषय नाही. बायको काय मग? नाही बायको 24 तास बरोबर आहे, 24/7 आहे, पण दिवाळीच्या वेळेस महत्वाची आहे ती त्यांना. तर असं काहीच आहे, त्याच्यामुळे मला प्लीज कोणी विचारू नका तू का बरं माहेरी चालली आहे. हा माणूस मला बळजबरी माहेरी सोडतोय उद्या. म्हणजे दिवाळीला आमचं असं राहतं की वर्षभर नाही भेटलं तरी त्याला ह्या दिवाळीला पुढच्या दिवाळीचा प्लॅन करतो आम्ही की तेव्हा भेटायचं. आमचा प्लॅन फिक्स असतो. फिक्स म्हणजे निखिलने मला मागच्या 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं 23-24 ऑक्टोबर काही काढायचं नाही, 23-24 ऑक्टोबर काही काढायचं नाही, तुला आत्ताच सांगतोय. असो, तर त्याच्यामुळे मी उद्या जाणार आहे मम्मीकडे. हा सोडणार आहे की दादा येणार आहे अजून फिक्स नाही, कारण माझे पप्पा पण येतात दरवर्षी आईंकडनं वळवून घ्यायला भाऊबीजेचं. याच्यामुळे आता एक दिवस आधी काय गडबड होते ते माहीत नाही. आला तर हा येईल, नाही तर ते आले तर बेल अँड गुड आहे ना, मग मी अजून ते तर रेडी आहेत त्याला यायला. मग येऊ दे. तू आडवा आला, मला भेटायला यायचं हा, पण नाशिकला ते भेटणार आहे इथं, मग काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, उद्या दादा आणि पप्पांना बोलवते मी. मला पण जरा शांतता आहे, टोमणे मारतो मीच तुला सोडवायला आलो होतो म्हणून. मग तेवढे 2000 वाचतील तिथे. प्लीज, कसला नवरा आहे माझा. असो, तर बरं यावेळेस पाडवायला काही नाही पण तू त्यांच्या समोर सांगतोय सगळ्यांसमोर. मी पाडव्याच्या काळातल्या आधीच घेऊन आली आहे. हां. असो, तर सखी झोपली आहे आणि असा छान संपला आमचा आजचा दिवस. शूजवरनं जरा वाद झाले आमचे, बट त्या बदल्यात निखिल मला पाडव्यानिमित्त 2-3 सँडलचे जोड घेऊन बाय, देईल. थँक्यू, हॅपी दिवाळी. असो, चला, छान गेला या आजचा दिवस आणि हे वर्ष पण खूप छान गेलं आहे. तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं आहे. सो आपण आजचा ब्लॉग इथेच संपूयात. त्या सगळ्या गोष्टींसाठी मनापासून थँक्यू. यू वॉन्ट टू से समथिंग? असंच प्रेम देत राहा. या, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हां, इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हट्ट बनता आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं ते सांगा. प्लीज इग्नोर माझा शेवटचा चेहरा, कारण मी भांडण कोण करतं ते पण सांगा. लाईक फॉर मी आणि कमेंट फॉर तनया. तुला माहिती लाईक्स असतात त्या कमेंटपेक्षा तर इतका हलकट आहे. लाईक फॉर मी म्हणजे मी भांडण करत असेल तर, आणि कमेंट असं करा की तनया. तुम्हाला मी सांगते, भांडण कोणीही करो, सॉरी मलाच म्हणावं लागतं. यावरनं तुम्ही समजून घ्या. ऐकून घ्या तुम्ही, आता तुम्हाला माहिती आहे. चलो बाय.